विजय होताना पाहायला मिळाले शिवनेरी विराथन संघ एक मोठा विजय त्यांनी मिळवला। त्यानंतर दुसरा सामना दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। श्री सत्वाई खाडी आणि खाडी भाऊ या दोन संघांमधील एक बिग मॅच। धन्यवाद। फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश। रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या। एक अनोखे लावण्य आले भरास भरास, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश। खऱ्या अर्थाने या पंक्तींची आठवण यावी। या मैदानावर आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या पंक्ती जागवल्या गेल्या। नक्कीच एक वेगळा अनुभव मात्र नक्कीच या रॉकी ग्रुपच्या निमित्ताने आपल्याला पाहण्यास मिळतो। आई गायत्री देवीचा आशीर्वादाने हे सजलेलं मैदान आपण पाहू शकतायत। येलो आणि पर्पलचं नक्कीच एक चांगलं कॉम्बिनेशन पाहण्यास मिळते। खराडी गावचे दोन संघ एकमेकांसमोर हात करताना पहिल्याच गोलंदाज साहिल भोईर श्री सत्वादेवी संघाच्या बाजूने पहिल्याच चेंडूवर मात्र नक्कीच एक चांगला फलंदाज मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला गेला, यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि मिस्टर बिट्टू नावाचा फलंदाज पहिल्या चेंडूवर बॅक टू द डगआउट। कॉन्फिडन्स दिसून आला गोलंदाज विवेकचा। एक मोठी विकेट या ठिकाणी मिळवलंय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हर्ष भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक अष्टपैलू खेळाडू आहेत, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स राहिलाय। आता या मोठ्या मॅचमध्ये या मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांचा अभाव इथून दिसून येईल का हा एक मोठा प्रश्न आहे। कारण दुसऱ्या बाजूला साहिल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी मिळवलंय, त्यामुळे कुठल्या विदाऊट प्रेशर खेळतोय असं तर दिसून येतोय। नक्कीच साहिल यांची एक खासियत राहिली की नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी कशी करायची, वेगवान गोलंदाजी कशी करायचं याचा परिपूर्ण प्रात्यक्षिक मात्र नेहमीच दाखवले। आज सुद्धा पहिल्या चेंडूवर तो मारा केल्याचा परत एकदा अपील केलं गेलं, नक्कीच अपील फेटाळतायत पंच। साहिल याची नक्कीच खासियत राहिली की एकंदरीतची सुरुवात असते एक गोलंदाज म्हणून आज त्याने रॉकी ग्रुपच्या या मैदानावर भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि आपलं पदार्पण केलं आणि पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर काही यश मिळालंय। नक्कीच त्याच्या स्मरणात राहणारी, आयुष्यभर स्मरणात राहणारी गोष्ट मात्र आज नक्कीच त्याच्या बाजूने घडते। यस हार्दिक, नक्कीच एक ड्रीम स्टार्ट त्याच्यासाठी असेल, एक अविस्मरणीय क्षण असेल। परंतु इथे फॉलोविंग स्वीप हर्षच्या बॅट मधून सरळ चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिले गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, इट्स आउट ऑफ द पार्क। 6 धावा षटकार। रॉकी ग्रुपले आहे महान झाले त्यांचे सारेच ध्यान, षटकार या ठिकाणी हर्षच्या बॅट मधून आलाय। नक्कीच हर्ष नावाचा फलंदाज आपण पाहू शकतो की पहिल्याच षटकात असे एलिव्हेशन करणं हे नक्कीच सोपं काम नसतं। मात्र हर्ष याने दाखवून दिले की मी नक्कीच सेट होऊन आलेला फलंदाज कसा फलंदाजी करतो याचं परिपूर्ण प्रात्यक्षिक दाखवले। परत एकदा नक्कीच भिरकवायचा आता चेंडूला, मात्र यावेळेस गती काहीशी मला वाटतं चेंडूची ही कमी राहिली। प्रॉपर मला वाटतं की चेंडू आणि बॅटचा मिलाप झालेला नाहीये। नक्कीच कुठेतरी आखूड टप्प्याची गोलंदाजी मात्र होताना दिसले आणि साहिल याच्याकडे नक्कीच ती गुणवत्ता आहे, कला आहे, कौशल्य आहे, कसब आहे की चांगल्या फलंदाजाला माघारी कसं पाठवायचं ह्याचं परिपूर्ण प्रात्यक्षिक त्याने अनेक वेळा दाखवलंय। आज सुद्धा साहिल ती कामगिरी करेल का असा प्रश्नचिन्ह उभा राहिला। यस हार्दिक, चांगला बाउन्स होता बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे ओव्हर थ्रो बॅकअप नाहीये आणि सरळ चेंडू या ठिकाणी जाईल का तर त्या ठिकाणी स्टॉप झालाय। आणि ज्या प्रकारे राकेश सर तुम्ही उल्लेख केला साहिलचा, जे पहिले 5 चेंडू आहेत ते 5 चेंडू विविध पद्धतीने हाताळले गेलेत। म्हणजे शॉर्ट बॉलचा वापर असेल, त्यानंतर गुडलँड स्पॉटवरती चेंडू ठेवले गेलेत, यॉर्करचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि त्यावरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले। 5 चेंडूंचा उल्लेख जर केला तर त्यामागे एक षटकार जोर आलाय, परंतु जे 4 चेंडू चांगले हाताळले गेलेत ते विसरून चालणार नाहीये। गुडलँड स्पॉटवरती मोठ्या प्रमाणामध्ये चेंडूंचा वापर या ठिकाणी केलाय राकेश सर।
नक्कीच परत एकदा साहिलांना वाटतोय की यावेळेस मात्र प्रॉपर एलिव्हेशन हर्ष नावाचा आक्रमकता आणि आक्रमकता ज्याच्या स्वभावामध्ये आहे तोच फलंदाज मात्र दाखवून देतोय की मी का खराडीतून या टेंबीखोड्याच्या मैदानाला आलोय आणि आज मी मैदान मात्र नक्कीच गाजवणार. त्यांचं हे गाव पालघर जिल्ह्यात गाजताई नाव पडतोय त्यांचा भारी प्रभाव मानित त्यांना रंगणी नाव चमचमाशी चमक आली आज या हिऱ्याला चमचमाशी चमक आली आज या हिऱ्याला नक्कीच राकेश सर हर्षची जी विल पॉवर इच्छाशक्ती आपल्याला पाहायला मिळते कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्सची कमी नाही आहे कारण ज्या प्रकारे दोन्ही स्ट्रोक जे फायनलिंगचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आहे आणि ते सक्सेस सुद्धा झालेत कारण जवळजवळ त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 12 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट गेल्यानंतर जबाबदारी वाढली आणि तिथून जबाबदारीला सावरत ज्या प्रकारे खेळ केलाय 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात म्हणजे आत्मविश्वासाने खेळी करतोय. नक्कीच पदार्पण कसं करावं हे साहिलने दाखवून दिलं. तर पदार्पण कसं असावं ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॉन्स्टास याला पाहिलं आपण की नक्कीच ज्या अर्थी त्याच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे ज्या अर्थी त्याच्याकडे तो आत्मविश्वास आहे आणि पहिल्याच सामन्यात त्याने जे अर्धशतक झळकावलं आणि तदनंतर विराट कोहली असेल किंवा संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाशी त्याने 2 हात करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच कुठेतरी एकंदरीत विराट कोहली असतील आणि आपले भारतीय खेळाडू मात्र यांचं मनोहर खच्चीकरण झालं आणि त्या कसोटीत मात्र आपला पराभव स्वीकारावा लागला. यावेळेस मात्र भाऊ यांच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द विकेट येतोय 1 बाउन्स सीमारेषा पार एक खणखणीत असा रॉकी ग्रुप चौकार. षटकाची चांगला प्रारंभ या ठिकाणी केलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक होता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता बॅटचं एलिव्हेशन चांगलं नव्हतं डॉट बॉल या ठिकाणी आलाय चांगलं कमबॅक या ठिकाणी राकेश सर म्हणता येईल. नक्कीच हे 2 संघ अनेक वेळा एकमेकांच्या 2 हात केलेले आहेत दोघांच्याही उणीवा स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत वीक पॉईंट कुठले आहेत हे नक्कीच त्यांना ठाऊक आहे आणि त्या दृष्टीने हा सामना मात्र नक्कीच अटीतटीचा होईल. मात्र श्री सत्वादेवी क्रिकेट संघाचा जर विचार केला तर नक्कीच त्यांना मात्र हे 2 बळी महत्त्वाचे बळी मात्र मिळवावे लागतील हर्ष आणि भाऊ. ज्यावेळेस मात्र भाऊ यांच्या बॅटमधून ऑफ साईडला कटचा फटका मात्र सीमारेषा पार खणखणीत चौकार 4 धावा. बॅटमधून येत आहेत आत्मविश्वासाचा उल्लेख आपण करत होतो सॅम कॉन्स्टास यांचा उल्लेख राकेश सर तुम्ही केला त्याची चर्चा आपण नक्कीच करणार आहोत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता पॉईंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. जसप्रीत बुमराच्या जवळजवळ 4483 चेंडूंवरती षटकार आला नव्हता आणि 4483 चेंडूवरती त्या फलंदाजाने षटकार मारला म्हणजे किती आत्मविश्वास असेल या खेळाडूवरती. नक्कीच पदार्पण केलं होतं आणि सॅम कॉन्स्टास याला आपण पाहिलं होतं की ज्या प्रकारे त्याची बॉडी लँग्वेज होती की ज्या प्रकारे तो जसप्रीत बुमराला खेळत होता किंवा ज्या अर्थी तो एकंदरीत इम्प्रोव्हायझेशन करत होता आणि जे षटकार त्याने मारले की पहिला फलंदाज ठरला जो एकंदरीत जसप्रीत बुमराला षटकार खेचणारा आणि त्याच अर्थात तो कॉन्फिडन्स मात्र त्याने संपूर्ण इनिंग्समध्ये ठेवला. चालू सामन्याकडे येऊया तर नक्कीच चांगला चेंडू पाहण्यास मिळतोय सचिन यांचा एकंदरीत सचिन नावाचा हा खेळाडू आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने हर्ष 2 फलंदाज आपण पाहतोय हर्ष आणि भाऊ मात्र म्हणतोय की मी उभा भाऊ हा उभा राहिलाय तो खर्डी 11 संघाच्या बाजूने मात्र त्याच प्लेयरची त्याच फलंदाजाची ही विकेट्स मला वाटतं की श्री सत्वादेवी संघाला फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मात्र नक्कीच जेव्हा भाऊ यांना गोलंदाजी करावी लागते तेव्हा मात्र नक्कीच गोलंदाजाच्या मनात कुठेतरी एक प्रश्न उभा राहतो की कुठल्या प्रकारे गोलंदाजी करावी. यावेळेस साखू टप्प्याचा चेंडू आणि परत एकदा कट केला इनटू द गॅप 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार खणखणीत असा चौकार 4.
च्या अर्थाने भाऊ याने दाखवले की नक्कीच कुठेतरी मोठी फटके खेळण्यापेक्षा जे आपल्याकडे टेक्निक आहे जे आपलं तंत्र आहे ते गोठवलं पाहिजे आणि कटच्या फटके सुरेख असे 2 फटके दाखवले. नक्कीच हायलाईट जर पाहिलं तर ते स्क्वेअर कटचे एकंदरीत जे फटके पाहिले तर नक्कीच क्लास दर्जाचे आपल्याला पाहण्यास मिळाले. आदरणीय सन्माननीय सुभाजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. क्रीडा नगरीमध्ये एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी मैदानामध्ये बिल्ड होते. एक फेअरलेस प्लेअर अर्थातच भाऊ, कारण या मैदानाचा अनुभव त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आले. 3 चौकार म्हणजे संघाला योग्य स्थितीमध्ये आतापर्यंत घेऊन चालल्यात. एका बाजूला हर्ष आणि रुपेश हे 2 फलंदाज. राकेश सर. नक्कीच भाऊ याने दाखवून दिलंय की बघा असलेल्या गोष्टीमध्ये रमता आलं तर नसलेल्या गोष्टींची कमतरता जाणवत नाहीये. मोठे फटके खेळण्यापेक्षा टेक्निकल क्रिकेट त्याने नक्कीच चांगले खेळल्यात. परत एकदा आशिष यांना पाहू शकतो. यावेळेस मात्र फायनलला चेंडूला भिरकावून दिलाय. मॅक्झिमम 6 धावा. विचार केला राकेश सर तर पहिल्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा उपयोग या ठिकाणी केलाय, परंतु त्याचा प्रभाव आतापर्यंत झालेला नाहीये. पहिल्याच बॉलवरती षटकार या ठिकाणी हर्षच्या बॅटमधून आलाय. हर्ष यांचा जर विचार केला तर 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि 3ही षटकार फाईन लेगला आल्यात. म्हणजे तो आत्मविश्वास जाणवतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर एकंदरीत क्लीन बॉलच्या स्वरूपाने यश मिळाल्यानंतर ती लय मात्र कायम ठेवता आली नाही. तिसरी 27वी संघाला यावेळी सुद्धा फंबल झाल्या. नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे आणि चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषा पार चौकाराच्या दिशेने जाते. पहिल्याच चेंडूवर यश आल्यानंतर जी एकंदरीत लय मिळाली होती श्री सत्वादेवी संघाला ती कायम जर ठेवली असती, तो कॉन्फिडन्स जर ठेवला असता. आता आपण जर बॉडी लँग्वेज पाहिलं श्री सत्वादेवी संघाचं थोडंसं डाऊन दिसते. मात्र नक्कीच सामना 5 षटकांचा आहे. तुम्हाला कमबॅक करता येऊ शकतं. 2 महत्त्वाचे गडी गारद करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. कला आहे, कौशल्य आहे, कसब आहे. मात्र आपल्या खेळाडू वृत्तीवर आणि आपल्या खेळाच्या जोरावर मात्र ते कमबॅक त्यांना करावं लागेल. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ झालाय. 38 फलकावरती लागल्यात. समोर फटका या ठिकाणी ड्राईव्ह केला गेला. शॉट मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. 1 धाव या ठिकाणी येईल. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 39च्या घरामध्ये. राकेश सर माणसाला आयुष्यामध्ये 2च गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजेच वाईट काळात आलेले अनुभव आणि वाचलेली पुस्तके. आणि ते अनुभव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये दिसून आलेत. कारण ज्या प्रकारे प्रॉपरली क्रिकेटिंग स्ट्रोक दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आल्यात. फॉलोइंग स्वीप असेल, त्यानंतर हुक असेल, या 2 फटक्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालाय. ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतो. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 40. आतापर्यंत राकेश सर चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि गाडी ट्रॅकवरती आहे. नक्कीच आशिष यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केले तर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं गोलंदाजाच्या मनामध्ये की भाऊ यांना कुठल्या प्रकारे गोलंदाजी करावी. यावेळेस मात्र नक्कीच झेल होईल का, तर झेल संपन्न. यस, सचिन यांचा मात्र सुरेख झेल. ज्या दिशेने त्यांनी 2 चौकार खेचले होते त्याच ठिकाणी मात्र जाळं रचलं गेलं आणि त्याच जाळ्यात मात्र अलगत रुपेश उर्फ भाऊ सापडले आणि एक मोठा धक्का मात्र मानावा लागेल आखाडी 11 संघासाठी. महिफिल तारो की दिलदार यारो की रॉयल एंट्री पे आला. ग्रुप रॉयल एंट्री पे आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार. डॉट बॉल होता का, तर यस 5 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 39, 39 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. एक मोठी पार्टनरशिप जी बिल्ड झाली होती ती पार्टनरशिप या ठिकाणी तोडली गेले. आदरणीय सन्माननीय सुभाजी कदम सर, उपसरपंच विरातन बुद्रुक ग्रामपंचायत त्यांच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेसाठी आलंय. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं सातत्याने असतं आणि एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. आशिष फुलटॉस बॉल पहिल्याच चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. 6 धावांकरिता लॉंगॉन सीमारेषा पलीकडे षटकार. नक्कीच रोहित यांनी झेल टिपला होता मात्र कुठेतरी सीमारेषेचं भान त्यांना राहिलं नाहीये आणि जो म्हटल्याप्रमाणे की बॉडी लँग्वेज इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमची शारीरिक भाषा ही तुमचं
क्रिकेट कसं चाललंय हे मात्र दर्शवते, तुमच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे ते दर्शवतं. मात्र नक्कीच पहिल्यांदा श्री सत्वदेवी संघ या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतोय आणि ती बॉडी लँग्वेज दिसत नाही, मात्र तो आत्मविश्वास मिळवायला लागेल तुम्हाला. नक्कीच भाऊसारखा चांगला फलंदाज तुम्ही माघारी परतवलाय. हा झेल जर तुम्ही घेतला असता तर नक्कीच टीममध्ये एकंदरीत एक उत्साह संचारला असता आणि त्या दृष्टीने मात्र नक्कीच आपला खेळ बहरला असता. नक्कीच हा झेल कदाचित पकडला असता तर एक आत्मविश्वास नक्कीच वाढला असता. षटकांचा जर विचार केला तर एकंदरीत 3 षटकांचे खेळ या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 45च्या घरामध्ये 45 धावा फलकावरती लागल्यात. म्हणजे इथून एक मोठा शिखर चढण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू आहे. परंतु इथून राकेश सर जर विचार केला तर रुपेशची विकेट गेले. आता इथून हर्षचा खेळ कसा असेल हे महत्त्वपूर्ण असणार आहे. नक्कीच अर्ध्या इनिंग्स समाप्त झाले आणि जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की आता जी येणारी 3 षटकं आहेत ती 3 षटकं जर श्री सत्वदेवी संघ चांगल्या रीतीने हाताळतोय आणि नक्कीच त्यांच्याकडे ती क्षमता आहे. तेजस नावाचा गोलंदाज आपण नवीन गोलंदाज पाहू शकतोय. या गोलंदाजाचे 6 चेंडू कुठल्या प्रकारे येत आहेत, नक्कीच एकंदरीत चांगला गोलंदाज म्हणून त्यांनी उभारी घेतले, चांगलं नाव कमावलंय. तेजस नवयुवक असा गोलंदाज आहे. हे येणारे 6 चेंडू मला असं वाटतंय की येणारे 6 चेंडू या सामन्याचे चित्र स्पष्ट करतील, कारण की तेजस याच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे. 2 चांगले फलंदाज जरी मैदानात असले तरी हे 6 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. नक्कीच येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये माइंडसेट कसा असेल हा एक मोठा प्रश्न जरूर असणार आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. कारण समोर हर्ष एक सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि हर्ष यांचा जर विचार केला 3 षटकर त्यांच्या बॅटमधून आल्यात. स्टेप आउट करून खेळला जातो. या पॉईंटला क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर सिंगलवरतीच या ठिकाणी सॅटिस्फाईड झाले दोन्ही फलंदाज. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 46 रन स्कोरवरती लागले गेले. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला आणि हर्षच्या स्ट्रॉंग झोनपासून जी लाईन लेंथ आहे ती दूर ठेवली जाते. म्हणजे जो चेंडूचा टप्पा आहे तो हर्षच्या स्ट्रॉंग झोनपासून दूर ठेवला जातोय. नक्कीच दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर परेश हे सुद्धा एक चांगले आक्रमक असे फलंदाज आहेत. त्यांनी सुद्धा अनेक मैदानं गाजवली आहेत खराडी संघासाठी. तर दुसऱ्या बाजूने तेजस ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी नक्कीच बुंद्यातला चेंडू ज्याला म्हटलं जातं चांगला चेंडू म्हणता येईल. मात्र ऑन ड्राईव्हचा चेंडू मात्र थांबणार मात्र चांगले क्षेत्ररक्षण होता मात्र नक्कीच आपले 100% प्रयत्न दिले गेले. मात्र सीमारेषेलगत चेंडूला अडवताना साहिल थोडेसे कमी पडले आणि हा 4 धावा. स्कोरकार्डवरती पूर्ण झालंय. 50 फलकावरती लागल्या गेल्यात. चौकार या ठिकाणी आलाय तेजसच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल इथे फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड या स्टँडला अभिवादन करण्यासाठी षटकार. मागच्या 2 चेंडूंमध्ये या ठिकाणी चांगला स्ट्राईक रेट मेंटेन करत असताना मिस्टर परेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलचा वापर. पुन्हा एकदा त्याच स्टँडमध्ये चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिले गेले. बॅक टू बॅक 2 षटकार 6 धावा. ते LNT कंपनीचे श्री सुकांता दास यांना मी नम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. स्थानापन्न व्हा. श्री सुकांता दास जी यांना नम्र विनंती. सुकांता दास जी आपको निवेदन है कि आप प्लीज मंच पर आइए और विराजमान होइए. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. गुडलँड स्पॉटवरती चेंडू होता. तिथून बॅटची रिडिंग एज घेतली. एकच धावा या चेंडूवरती मिळते. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदरीत आकाश गावड आम्हाला दर्शवत आहेत. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 63 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मागच्या मॅचमध्ये राकेश सर 68 धावा चेस करू दिल्या नव्हत्या. टीम चटाले संघाला शिवनेरी विराथन संघाने आणि एक मोठा विजय या ठिकाणी मिळवला होता. म्हणजे पहिला मॅचचा रिझल्ट होता की धावा डिफेंड झाल्या होत्या. नक्कीच बघा आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली का म्हणतात तर त्याचा परिपूर्ण प्रात्यक्षिक आपल्याला या सामन्यामध्ये पाहण्यास मिळाला की पहिल्या चेंडूवर तुम्हाला यश मिळाल्यानंतर तो कुठेतरी आत्मविश्वास कायम ठेवता आला नाहीये. आणि ज्या अर्थी मी म्हटलं होतं की हे येणारे 6 चेंडू फार महत्त्वाचे असतील आणि त्या दृष्टीने नक्कीच नौका गोलंदाज मिस्टर तेजस यांनी फुलटॉस चेंडू नक्कीच हाताळले गेले आणि त्याचा खरपूस समाचार मात्र परेश यांनी घेतला. हा खेळ सारा आत्मविश्वासाचा आहे आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला मात्र प्रयत्न करावे लागतील. इथे बाउन्स प्राप्त करत असताना बाउन्सवरती बीट केले हर्षला. इनफिल्डच्या वन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी मैदानामध्ये झाले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागले गेले. 63 रन स्कोरवरती लागलेत. अजून इथून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे जो इथून जर विचार केला तर एक मोठी टोटल स्कोरकार्डवरती उभी होऊ शकते आणि तिथून डिफेंड करणं सुद्धा सोपं जाऊ शकतं. कारण मागच्या मॅचमध्ये 68 धावा डिफेंड केल्या होत्या.
पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये एक बिग फाईट असेल आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. एका बाजूला श्री गणेश जलसार आणि त्यांना 2 हात करेल साईज्योत मायकोप बी. अर्थातच दोन संघांमध्ये एक मोठी मॅच असेल. दोन्ही संघांना टॉससाठी इन्व्हिटेशन असेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज आपण टॉससाठी या आणि त्याचबरोबर प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती सबमिट करून घ्यायची आहे. साईज्योत मायकोप ब आणि त्याचबरोबर श्री गणेश जलसार दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉससाठी या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुनश्च स्वतः कर्णधार मिस्टर आशिष वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना त्यांना आपण पाहू शकतायत. नक्कीच चांगली कामगिरी केली आणि त्या दृष्टीने परेश चांगले फलंदाज हे समोर उभे ठाकले आहेत. आशिष टू परेश मोठा फटका खेळायचा आहे मात्र लॉंग आपला चेंडू येतोय मात्र साहिलला चुकी करतायत. नक्कीच चेंडू अडवायला हवा होता. क्षेत्ररक्षणाला मात्र तैनात ज्या अर्थी ठेवलं होतं त्या अर्थी तुझं परम कर्तव्य आहे की चेंडूला मात्र आत ढकलावं आणि त्या दृष्टीने कुठेतरी साहिल यांचं खराब क्षेत्ररक्षण पाहण्यास मिळाला आणि एक एक धाव ही फार महत्त्वाची असते आणि त्या दृष्टीने ज्या 4 धावा ज्या मिळत आहेत त्या अगदी बोनसच्या स्वरूपात मात्र खर्डी 11 संघामध्ये भर होते. धावसंख्या जर पाहिली धावसंख्येची गती तर धावसंख्या फलकावर लागल्यात त्या 67 धावा या फलकावर लागल्यात. एक मोठी टोटल या ठिकाणी मोठी टोटलच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्या विरोधामध्ये पुढचा बॉल ते फुलटॉचा वापर त्याला इथे बिरकावून दिले मिड विकेटला. षटकार क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परेशच्या बॅट मधून 6 धावा आणि राकेश सर पहिल्या 4 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती एक ब्रेक थ्रू नक्कीच मिळाला होता. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आणि चौथ्या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा. म्हणजे जो ग्राफ आहे तो ग्राफ या ठिकाणी उंचावताना पाहायला मिळतो आणि पहिले 2 चेंडूंचा जर विचार केला तर स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा येत आहेत. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूंवरती कहाणी काय असेल. नक्कीच मी तर म्हणेन की चांगल्या फलंदाजीपेक्षा खराब गोलंदाजी मात्र नक्कीच श्री सत्वदीप संघाने हाताळले असं म्हणायला हरकत नाही. कारण की त्यांच्या स्लॉटमध्ये नक्कीच गोलंदाजी होते आणि चेंडूला मात्र या पद्धतीने प्लॉटमध्ये पाठवलं जाते. वारंवार त्याच चुका या ठिकाणी करत असताना कारण स्लॉटमध्ये बॉल या ठिकाणी टाकले जात आहेत. त्याचबरोबर फुलटॉसचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यामुळे या 2 चेंडूंवरती फलंदाज पुरेपूर फायदा घेत आहेत. 3 चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत जवळजवळ आपण पाहतोय 16 धावा खर्च केल्या गेल्यात. स्लॉग ओव्हरमध्ये 3 स्लॉग हिट या ठिकाणी परेश यांच्या बॅटमधून येत आहेत आणि परेश यांचा जर विचार केला तर फक्त 1 धाव त्यांच्या बॅटमधून आलंय. त्याच्या व्यतिरिक्त जे धावा आल्यात चौकार षटकाच्या माध्यमातून धावा आल्यात. नक्कीच आक्रमकता आणि आक्रमकता मी म्हटल्याप्रमाणे परेश यांच्यामध्ये खचून भरले आणि त्यांचा खेळ त्यांना सांगतोय की नक्कीच ज्या पद्धतीने त्यांना खेळायला आवडतं त्याच पद्धतीने मात्र त्यांच्या प्लॉटमध्ये नक्कीच चेंडू येत आहेत आणि यावेळेस रनआउटची संधी धावचीची संधी सुद्धा दबडली आहे. नक्कीच 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला तैनात असावं लागतं, दक्ष राहावं लागतं, सावध राहावं लागतं. कारण की 30 यार्डमध्ये कोणता क्षेत्ररक्षक असतो जर तुमच्याकडे ती फ्लेक्झिबिलिटी हवी असते, तुमच्याकडे ती लवचिकता आणि एकंदरीत तुम्ही मला वाटतं की कुठेतरी तटस्थ असताना तुम्हाला तुमच्याकडे जी चपलता असायला हवी ती मात्र कुठेतरी दिसली नाहीये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल होता. एलिव्हेशन कसं असेल तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि सरळ चेंडू निघून जातो मिड विकेटला बीट करत चौकार. हर्षच्या बॅटमधून हर्ष काही थांबत नाहीये. अनस्टॉपेबल बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. धाव संख्या झाले फलकावरती 84 रन्स स्कोरकडे राखले गेलेत. पुढचा सामना साईज्योत मायकोप ब आणि त्यांना 2 हात करेल श्री गणेश जलसार. आदरणीय गणेश जी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ आपण टॉस करणार आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवरती स्लॉग ओव्हरचा आणि या इनिंगचा शेवटचा बॉल. ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. लॉंग ऑफला सचिन. पुन्हा एकदा मिसफिल्ड झालाय. त्या मिसफिल्डचा फायदा दोन्ही फलंदाज घेतील यात काही शंका नाहीये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. 86 धाव फलकावरती लागले गेलेत. 86 रन स्कोरकडे आपण पाहतोय. 87 धावांचं एक मोठं टार्गेट समोर उभं केलंय 5 षटकांमध्ये. टॉससाठी आपण या साईज्योत मायकोप ब आणि त्याचबरोबर श्री गणेश जलसार दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज आपण टॉससाठी या. तर 86 धावा या फलकावर लागल्यात. नक्कीच 30 चेंडूमध्ये 87 धावसंख्येचं आव्हान असेल. रॉकी ग्रुप मंडळाचे आणि आमचे मित्र मंगेशजी पाटील तसेच आमचे आदरणीय सर प्रमोदजी शेडगे सर यांचं याद्वारे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली आणि त्या दृष्टीने मी त्यांचे शतशः आभार मानतो. धन्यवाद.
याच्यात ब संघाचा कॉल असेल. टेल असा कॉल आहे आणि हेड आलाय म्हणजे श्री गणेश जलसार संघाने टॉस या ठिकाणी जिंकला. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस राकेश तुम्ही जिंकलायत, प्रथमतः तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेण्याचं प्रमुख कारण असे कोणतेही 4 गोलंदाज असतील तुमच्या बॉलिंग अटॅकमध्ये? निलेश, सतीश, राज, प्रणय. आणि या 4 गोलंदाजांची भूमिका कशी असेल म्हणजे तुमचा आत्मविश्वास कसा असेल? आत्मविश्वास आहे, 50च्या मध्येच रोखायचा प्रयत्न करू. आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी मिळाली तर रॉकी दादांचं कौतुक कसं व्यक्त कराल? त्यांच्या मनापासून कौतुक आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. सचिन जी जर तुम्ही टॉस जिंकले असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता मनाविरुद्ध 5 षटकं करायची आहेत तर माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? एक 65-70चं लक्ष असेल आमच्यासोबत. मागच्या 2 सामन्यांचा तुम्ही अनुभव घेतला आहे, ज्या प्रकारे धावा होत आहेत पहिल्या इनिंगमध्ये, तर अशी अटॅकिंग फलंदाज कोणते असतील? कुणाल आहे, विशाल आहे, भूषण आहे, चांगले बॅट्समॅन आहेत आमच्याकडे. आज कुणालची जबाबदारी कशा प्रकारे असेल? कुणाल आणि विशालची जबाबदारी मेहनत असेल की 5 षटकांचा सामना आहे. ते जर दोघे 5 षटकं खेळले तर 70-80 आरामध्ये आम्ही मारू शकतो. बेस्ट ऑफ लक. बोथ टीम्स टॉस त्या ठिकाणी जिंकलाय श्री गणेश जलसा संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. जाऊयात आपण समोरच्या कक्षामध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर. सत्याऐंशी रनचं लक्ष्य यावेळेला पाहायला मिळतं. नुकताच आवाज आपण ऐकलात राकेशजी भोईर, खर्डीचा व्हॉइस, आणि त्यांचा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सत्याऐंशी रन पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर मॅच समरी आपण पाहिली तर विघ्नेश 0वर लवकरात लवकर बाद झाल्यानंतर डावाला स्वतःला संघाला सावरलं ते रुपेश भाऊने 13 रन्स केले आणि हर्षची एक दिमागदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि परेशने काय बॅटिंग केली. अक्षरशः खेळपट्टी मात्र ही रॉकी ग्रुप चषकाच्या माध्यमातून त्याच्या प्रेमात पडली आणि चहूबाजूने खेळण्याचा जो दृष्टिकोन होता, ध्येय होतं, त्या ध्येयाला सलाम असेल. 87 रन्स नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. केवल आणि आशिष अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण राकेशजी भोईर यांचं व्हॉइस ऐकलात. एक एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध आणि नेहमीच खाडीच्या गावामध्ये त्यांचा आवाज आपल्याला त्या पंचक्रोशीमध्ये ऐकायला मिळतो. मंगेजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जॉईन केला. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्याच्या समवेत हार्दिक किनी यांना आपण पाहिलं आणि नितीन पाटील यांचा आवाज आज पूर्ण दिवसभरामध्ये आपण ऐकणार आहोत. पहिला चेंडू आपण पाहिला आणि पहिला चेंडू डॉटच्या माध्यमातून तेजस आपल्या गोलंदाजी मार्कवर 87 धावांचं लक्ष समोर असताना कशी बॅटिंग होईल याकडे लक्ष असेल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला होता. रुपेश अर्थातच भाऊ पुढे सरसावतात. तत्पूर्वी सिंगल मेल ऑफ द मार्क. केवल यांच्या बॅटमधून एक धाव येते आणि संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. रॉकी ग्रुप चषक 2025चा हा शानदार सोहळा, प्रत्येकाला हवीशी स्पर्धा. काय या स्पर्धेने एवढी लोकप्रियता मिळवली. अतिशय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, त्यांची अथक परिश्रम, अथक मेहनत ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस, स्लोवर वन चेंडू, बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता, परंतु काय त्या रडार मध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडूला पाठवला आशिषच्या बॅटमधून 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट, सिक्सर. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ऑन साईडला आशिष क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना चेंडूला स्टॉप केलं गेलं. सर्कलमध्ये 1 रन्स मिळेल आणि 1 रनच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेली. व्यासपीठावर आपण पाहतायत पुप्पीजी पाटील, अर्थातच रॉकी दादा आणि संपूर्ण रॉकी ग्रुपने, धनेजी गावड साहेब उपसरपंच आणि क्रिकेटवरची ओडी आणि घोडी विकी घरत
त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. विकी घरत यांना मी विनंती करेन. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग, फ्लिकचा फटका आहे बिटवीन द गॅप मध्ये. चेंडू फार वेगाने निघून जातो, आउटफील्ड फास्ट आणि शेवटच्या मोमेंटला खूप चांगली कसरत पाहायला मिळाली. सचोटी होती, प्रयत्न अप्रतिम राहिले आणि संघासाठी आपल्या जरूर 2 धावा रोखण्यात यश मिळवलं. असं वाटलं केवलला की हा चेंडू मात्र या वेळेला जरूर ट्रॅव्हल होत असताना चौकार मिळेल, तिथे थोडेसे थांबले होते तेजस आणि केवल, परंतु इथून 2 धावा आपल्या संघासाठी रोखण्यात यश मिळवलंय. व्हॉट अ एफर्ट्स, अप्रतिम पाहायला मिळालं. चांगले प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश सुद्धा मिळालं. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू शरीराचा वेध घेत 1 रन्स मिळेल लेग बायच्या स्वरूपात. नितेश कदम सर आणि एका साईडला पंचांच्या भूमिकेत पहिल्यांदाच या मैदानात आणि या रॉकी ग्रुप चषकासाठी पंचांची भूमिका करत असताना पाहायला मिळत आहे. जेपी पॅनल म्हणून आज प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यामधील हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये 11 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ धावा हव्यात ते 76. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आलाय नावाला. हिरा गावलाई शिपल्यात टेंबी खोडा वेगावाला. हिरा गावलाई शिपल्यात टेंबी खोडा वेगावाला. हिरा गावलाई शिपल्यात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एक अप्रतिम क्वालिटी ऑफ क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकाल. प्रत्येकाच्या हृदयावर ज्या स्पर्धेने स्थान निर्माण केलंय अशा प्रकारची स्पर्धा तुम्हाला सर्वांची आवडती लोकप्रिय स्पर्धा. अर्थातच आपण पाहतायत रॉकी ग्रुप चषक. आजचा पहिला दिवस, सामना क्रमांक 2. पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली. अतिशय चांगला खेळ शिवनेरी विराथन टीमने केला आणि त्या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकलात दुसऱ्या फेरीत धडक मारले गेले. दुसरा सामना सुरू आहे. 86 धावा फलकावर लगावल्या. प्रथम बॅटिंग करणारा संघ खार्डी आपल्याला पाहायला मिळाला. जो भाऊ यांचा संघ आपण पाहू शकतात. तर सत्वाई खार्डी आपण पाहू शकतायत आता बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 87 धावांचं लक्ष समोर असताना 4 षटकात 76 धावा हव्यात. ऑन साईडला खूप चांगला बॅकलिपचा उपयोग केला. गॅप आहे फार वेगाने, मात्र चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी येईपर्यंत चेंडू फरार. 4 धावा, चौकार. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडा वेगाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडा वेगाव. क्रिकेटच्या माध्यमातून आपण रॉकी ग्रुप हे नाव तर ऐकलं, परंतु रॉकी ग्रुप चषक हे सुद्धा नाव आता प्रसिद्ध होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची मेहनत. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. फ्लिकचा फटका सरळ चेंडूला पाठवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध स्टँड अँड डिलिव्हर शॉट. रॉकी ग्रुप चषक षटकार. गेल्या वर्षात आपण पाहिली होती रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. राहुल पाटील अडवलीचे सरपंच आणि मथुर जे आपण पाहतायत. बैलगाडा शर्यत मध्ये फेम ज्यांना मिळालं आणि त्यांनी सुद्धा एन्जॉय केलं या खेळपट्टीवर. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, रिस्क घेतली गेली होती. परिपूर्णता त्या गॅप मधून चेंडू निघून जातोय. मिडल स्टंप भेदला गेला. दांडी गुल, फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज या ठिकाणी केवल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट असे मनोहर नमसर यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे, आसनासन व्हायचं आहे
आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतात किरणजी भोईर आणि कामेश पाटील यांना मी विनंती करेन, आपली जागा तिथे नाही आहे तर आपली जागा या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे, तर आपण आसनास्थान व्हायचं आहे. प्लीज आपण रॉकी दादा यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. 21 रन्स 21, 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अप्रतिम स्टेट ड्राईव्हचा फटका सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चांगला फटका होता, नेत्रदीपक आपण पाहू शकाल. मनोहर नमसर आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल हर्ष. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ हर्षच्या माध्यमातून झालाय. चांगला चेंडू होता. ह्या वेळेला आपण पाहताय थोडेसे फंबल तर झाले, परंतु 95 नंबरची जर्सी परिधान करणारा फिल्डर पुढे सरसावत असताना चेंडूला स्टॉप करताना पाहायला मिळतो आणि एक हलकीशी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. इथून जर चूक झाली असती तर कदाचित या वेळेला चेंडू 4 धावांकरता निघून गेला असता. चांगली बॉलिंग, हर्षचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण 3 बॉलमध्ये केले त्याने. पहिल्या 2 बॉलवर चौकार आणि षटकार जरूर आले, परंतु कमबॅक करण्याची ही शैली काही गोलंदाजांमध्ये असते. फार वेगाने त्या ठिकाणी आले होते. तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 धावांच्या मदतीने आकाश आम्हाला माहिती देत आहेत. वन शॉट या वेळेला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकामध्ये 12 एकंदरीत धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजेच उर्वरित 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. अर्थातच 64 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 64 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट राजू गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. चतुर पाटील यांना आपण पाहताय. सुरेश भोईर यांना आपण पाहू शकाल. कुणाल पाटील यांना आपण पाहतायत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. संपूर्ण आयोजक रोहिदास पाटील टायगर या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. सकाळच्या 17 पासून उपस्थित आहेत आणि संपूर्ण जी मंडळी आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. आज खास करून प्रकाशजी भोईर आज उपस्थित राहिलेत या सकाळच्या 17 पासून. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. तुम्हा सर्वांचे लाडके माजी आमदार आपण पाहू शकतायत. मंद मंद पावलांनी या ठिकाणी उपस्थित होत असताना आदरणीय सन्माननीय राजेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व, सामाजिक बांधिलकी, नागरिकांच्यासाठी सातत्याने समाजसेवेचा वसा आणि वारसा घेणारं असं व्यक्तिमत्व म्हणजेच आपण पाहतायत माजी आमदार आदरणीय राजेजी पाटील साहेब यांचं आगमन होतंय या रॉकी ग्रुप चषकाच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत निलेशजी कुडू आपण पाहतायत. सहाय्यक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते नवसई आणि राजेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. आल्या त्यांनी स्टँडवर पाहिलं शेठ माणूस आणि गणेश भोईर यांच्याशी बातचीत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर वेलकम, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण राजेजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण थोड्याच वेळात करणार आहोत. शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे ही क्षणचित्रे फितीत केली जात आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न
आणि इथून ड्रोन कॅमेरा आणि ऑपरेटर आमचे दक्ष होते, सतर्क होते. इथे विकेट मिळेल हर्षने कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय सचिन. बॅक टू द पॅव्हेलियन. खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तेजस गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहत आहेत. अतिशय चांगला खेळ, दर्जेदार रॉकी ग्रुप चषक आपण पाहत आहेत. विटी लाईन्सचा विश्व चषक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेची ओळख एक उंची वेगळीच प्राप्त केली कारण रॉकी ग्रुपने जे आज केलंय ते स्वप्न सत्यात साकारलंय. चांगला बॉल होता, खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. सत्वाई खार्डी टीम पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वप्न होतं की या स्पर्धेमध्ये खेळावं. आज आपण पाहिलं तर खूप चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेला उजाळा दिलेला आहे. खऱ्या अर्थानं रॉकी ग्रुप चषकाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवडणारी आणि हृदयावर स्थान कोरणारी एक स्पर्धा पाहायला मिळते, अर्थातच रॉकी ग्रुप चषक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. स्लोवर वन चेंडू होता. खेळपट्टी अतिशय सुंदर पद्धतीने कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजाला साथ देताना लेग बायच्या इशाऱ्याने एक धाव अर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. फिल्डर त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा जीवाची आकांत करत घेत असताना आपण पाहत आहेत मिस्टर केवल, एक असे आशिषला पाहत आहेत. केवल बाद झाला, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर मंत्र दिलं जातं, झाडे लावा झाडे जगवा, हे आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर पद्धतीने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज आणि ते शेवटच्या मोमेंटला झेल टिपला गेला. सूर्याची प्रखर किरणे ही डोळ्यावर आली होती, परंतु मी हा झेल सोडणार नाही हे दर्शवत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. ग्रेट कॅच आदरणीय सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब जलसार. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून पाणी सप्लायर्स, जरूर वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे प्रकाशजी भोईर साहेब. आपलं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रॉकी ग्रुप चषक आजचा पहिला दिवस, 9 दिवस सातत्याने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत ते मैदान बनवण्यासाठी अहोरात्र ज्यांनी मेहनत आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय राजेजी पाटील साहेब माझे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि राजेजी पाटील साहेब यांच्या माहितीसाठी खाटण विभागामध्ये अशा प्रकारचं मैदान उभारणं खरंच जिकरीचं काम असतं आणि ते रॉकी ग्रुप च्या आयोजकांनी जरूर सातत्याने करून दाखवलं गेलंय. नागरिकांसाठी सतत चांगलं कार्य करणारे असे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. राजेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27. चौथं षटक प्रारंभ होतोय आणि पहिल्या बॉलचा खेळ झालाय. वेगवेगळे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, जी नावं दिली गेलेत. आणि अतिशय सुंदर स्पर्धा कशी असावी याचं प्रात्यक्षिक थोडक्यात थोडंफार बघायला गेलं तर डेफिनेटली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची आठवण येईल अशा प्रकारचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ती कमिंग सून स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. परवाच्या दिवसात डोंबिवलीमध्ये ज्या वेळेला समालोचनासाठी गेलो त्यावेळेला जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांनी सांगितलं लवकरच ती स्पर्धा भेटीला येणार आहे.
अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकताय हा चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 वर थांबली गेले. 87 धावांचा पाठलाग करताना फॉरवर्ड डिफेन्स दर्शवत असताना क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत. आकाश दर्शवतात की 4 बॉलचा खेळ झाला म्हणजे उर्वरित 8 बॉल राहिलेत. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय खार्डी टीम. फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते आणि एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 29 या धावसंख्येवर. अतिशय चांगला सामना पाहायला मिळतो. पहिल्याच इनिंगमध्ये आपण पाहिलं तर एंटरटेनमेंट झालं. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी ही खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. परंतु या दुसऱ्या सामन्यात थोडंफार कुठेतरी बॅकफुटला जात असताना चेंडूला सरळ वळवलं गेलंय. निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. क्रमांक 4 कंप्लीट झाले. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना जो आहे 54 रन्स एक भलं मोठं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं. सुरुवात हवी तशी झाली नाही. अपेक्षित सुरुवात होणं साहजिक असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे की सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहत आहेत. जो खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही चांगलं प्रदर्शन दाखवा. प्लेइंग इलेव्हनमध्ये जेव्हा तुम्हाला चांगली जागा मिळते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करायला तत्पर राहिलं पाहिजे प्रत्येक खेळाडूने. आणि या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने सत्वाई खार्डी टीम उतरले ती एक जोशाने उतरली होती. परंतु जसजशी स्पर्धा खेळत जातील तसतसा त्यांचा अनुभव वाढत जाईल. असं नाही आहे की मोठी स्पर्धा खेळून तुम्ही मोठे होतात. छोट्या स्टेजपासून जेव्हा सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अनुभवाचा जरूर भंडारा मिळतो आणि तेच आता कुठेतरी सत्वाई खार्डी टीमला हे करावं लागेल. काही पे निगाह काही पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय लेग बायच्या इशाऱ्याने. एक धाव शॉर्ट थर्ड मॅनला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर. शेवटचे 5 बॉल शेष राहिलेत. आदरणीय सन्माननीय राजेजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत आणि नेहमीच त्यांचा वेळ हा सातत्याने त्या आयोजकांना देत असतात. कारण त्यांच्या प्रती असलेला हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. माझे आमदार साहेब. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 4 बॉल आहेत आणि विजयाचा सुगंध हा दरवळत असताना खार्डी टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. ऑन साइडला शॉर्ट प्लेन चेंडू होता. खूप चांगला फटका. हुकच्या फटक्यात यावेळेला एक्झिक्यूट केलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं. 6 धावांकरता रॉकी ग्रुप चषक षटकार. गुड शॉट. गेली अजून 47 रनचं लक्ष्य आहे. अतिशय सुंदर हे नंदनवन क्रिकेटचं पाहायला मिळतं. अहोरात्र मेहनत, अक्षरशः डोळ्याला झोप नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढत या स्पर्धेला कसं सजवायचं, आपली स्पर्धा एक कशा पद्धतीने उंचीवर न्यायची याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि ते आज सक्सेस मिळतं. ऑन साइडला फ्लिकचा फटका आहे. फिल्डरला निवडलंय मिड ऑनला आणि एक सोपा झेल कन्वर्ट होऊ शकला नाही आणि इथून आपण पाहिलं तर चौकार आहे का पंच दर्शवतायत. यस, डेफिनेटली चौकार मिळेल. जरूर बँक बॅलन्स थोडंसं जास्त असल्या कारणानं इथे काहीच इफेक्ट पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 44 रन्स. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 2 बॉल औपचारिकता फक्त बाकी राहिले, फॉर्मॅलिटी बाकी राहिले. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डरच्या वरून चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता मेल या वेळेला अप्रतिम एक खणखणीत दर्जेदार षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 50 आणि आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिली शेवटच्या बॉलची. चांगले क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस
ISPL सारखी स्पर्धा पुढे आली, खेळाडू मालामाल झाले, परंतु मालामाल का झाले तर त्यांची अथक परिश्रम आणि अथक मेहनत हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. षटकार आला, एंड चांगला झाला, परंतु विजयाचे शिल्पकार या ठिकाणी ठरलेत. या मॅचच्या दरम्यान आपण पाहू शकतायत खार्डी टीम भाऊचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. चला रांगेमध्ये आपण डिसिप्लिन हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. आपण एकमेकांसाठी सातत्याने मैत्रीपूर्ण संबंध जोपासतोय. तर त्यासाठी आपण एक क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम, सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलं. डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट, शिस्तबद्ध. कारण रॉकी ग्रुप चषक म्हटलं तर दुसरं नाव काय आहे तर शिस्तबद्ध. एक माणुसकीचं नातं सातत्याने जोडलं गेलंय. तर अभिनंदन असेल आणि कौतुक असेल ते सत्वाई खार्डी टीमचं. या हंगामासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.